नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भसंस्कार सिरीजमध्ये आपण पाहतो आहोत की प्रेग्नन्सीमध्ये चांगलं म्हणजे A2 दूध घेणं किती महत्त्वाचं असतं ते. प्रेग्नन्सीच्या संपूर्ण ड्युरेशनमध्ये अगदी नियमितपणे शक्यतो गाईचं दूध म्हणजे देशी गाईचं शुद्ध दूध घेणं स्वतः स्त्रीच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या प्रॉपर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असतं. दिवसभरामध्ये 1 किंवा 2 कप दूध, त्यात 1 चमचा उत्तम प्रतीचा शतावरी कल्प टाकून घेणं अजूनच चांगलं असतं. आजकाल बऱ्याचदा स्वस्तातल्या साखरेवर शतावरीच्या एक्स्ट्रॅक्टचा स्प्रे मारून तयार केलेला शतावरी कल्प अवेलेबल असतो. पण वृद्ध वैद्याधारात सांगितल्याप्रमाणे शतावरीच्या मुळ्या भिजत घालून त्या छान भिजल्या की आतली पिवळी रेषा काढून मग शतावरीचा काढा तयार करून त्यात चांगल्या प्रतीची साखर पूर्णपणे विरघळवून घोटत राहिलं की पुन्हा त्याचे ग्रॅन्युल्स तयार होतात. हा असतो खरा शतावरी कल्प. त्यामुळे क्वालिटीची खात्री असणारा शतावरी कल्पच प्रेग्नन्सीमध्ये वापरावा. यामुळे प्रेग्नन्सीमध्ये वजन आवश्यक तितकंच वाढतं. डिलिव्हरीनंतरही बाळंतणीची फिगर अगदी छान टिकून राहते. संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीची ताकद उत्तम राहते. आतल्या बाळाच्या डेव्हलपमेंटला सुद्धा मदत मिळते. मुख्य म्हणजे शतावरी मेधावर्धक, बुद्धी स्मृतिवर्धक असल्यामुळे बाळाच्या मेंदूला उत्तम पोषण मिळतं. बुद्धी तल्लख होण्यास हातभार लागतो. बऱ्याच स्त्रियांना बाळंतपणानंतर छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याचा त्रास होतो असं दिसून येतं. पण चांगला शतावरी कल्प घेतलेल्या स्त्रियांना असा त्रास होत नाही. शतावरी ही स्तन्यवर्धनाला मदत करणारी असते. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट डेव्हलप होण्यापासून ते बाळाच्या जन्मानंतर दूध पाजण्याची प्रक्रिया सहज होण्यापर्यंत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळ 6 महिन्यांचं होईपर्यंत त्याला आईचं दूध मिळण्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये नियमितपणे दुधासह शतावरी कल्प घेणं उत्तम असतं असं दिसून आलेलं आहे. तेव्हा संपूर्ण प्रेग्नन्सीत खरं तर प्रेग्नन्सी प्लॅन केल्यापासूनच स्त्रीने दुधासह शतावरी कल्प घेणं उत्तम असतं. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.